नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, आरटी 2026 चे निकाल लागलेला आहे. ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे, पण यामध्ये परत एकदा मुदत वाढ करून देण्यात आलेली आहे. तो तुमच्या पाल्याचं ऍडमिशन जर बाकी असेल तर ही मुदत वाढून देण्यात आली. नेमकी मुदत कधी वाढवण्यात आलेली आहे, किती ऍडमिशन झाले, किती बाकी आहे आणि अडचण नेमकी काय आहे, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक तर करा, पण तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. चला जाऊया मुख्य मुद्द्याकडे, पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट पाठशाला ह्या ॲपवरती शालेय जीवनातल्या जेवढ्या स्पर्धा परीक्षा त्या स्पर्धा परीक्षांचं इथे मार्गदर्शन आम्ही करत असतो. तुम्हाला अपेक्षित असेल तर ह्या बॅचेस नक्की तुम्ही जॉईन करू शकता. आता नवीन एक बॅच नवोदयची आपण चालू केलेली आहे. ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. ही लाईव्ह लेक्चर तुम्ही बघू शकता. लाईव्ह लेक्चर रेकॉर्ड झालं की रेकॉर्ड झालं लेक्चर कितीही वेळेस तुम्ही रिपीट करून बघू शकता. ही बॅच चालू झाली, वन टाइम भरली तर फी तुम्हाला इन्स्टॉलमेंट 2-2 हजार करून पण तुम्ही भरू शकता. ह्या बॅचमध्ये पूर्ण सिलेबस कव्हर केला जातो. प्रत्येक विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग, डाऊट क्लिअरिंग सेशन पण केलं जातं. मल्टिपल लेवलला तुमच्या टेस्ट सिरीज पण एमसीक्यू स्वरूपामध्ये सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. नक्कीच तुम्हाला ह्या बॅचचा फायदा होईल. जॉईन करण्यासाठी खाली नंबर दिला आहे आणि ॲपची लिंक पण दिली. त्या लिंकवर क्लिक करा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच तुम्ही जॉईन करा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, आरटी 2025चा डॅशबोर्ड तुम्ही जर बघितला तर नंबर ऑफ ऍप्लिकेशन जे आहेत ते आहेत 2,89,286. नंबर ऑफ सिलेक्शन बघितले तर 1,05,811 झालेली आहेत. वेटिंगमध्ये 86,034 आहे आणि पहिल्या रेग्युलर सिलेक्शनमध्ये एवढीच ऍडमिशन झाली आतापर्यंत. 43,067 ऍडमिशन झाली आहे. तुम्हाला डायरेक्ट आरटीच्या वेबसाईटला पण घेऊन जाऊ शकतो. ही आरटीची वेबसाईट आहे. बघा, इथे मुदत वाढ मिळाली, वाढून बघा तुम्हाला 26-27 साठी दिनांक 10/4/2026 पासून 30/4/2026 पर्यंत, या महिन्याच्या एंड पर्यंत तुम्हाला इथे ऍडमिशन घेण्यासाठी संधी म्हणजे मुदत वाढ मिळालेली आहे. आता पुढे जर आपण बघितलं, पुढे अर्जामध्ये किती फॉर्म आले तुम्ही लास्टला जर गेला तर तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं टोटल एवढीच ऍडमिशन आतापर्यंत झाली 43,335 आणि जी सिलेक्शन झाली ती 1,05,811 आहे. म्हणजे अजून तुमच्याकडे बघितलं तर साधारणतः 25% 30 ते 35% ऍडमिशन झालेली आहे. बरीचशी ऍडमिशन अजून बाकी आहे. आता याला नेमकी अडचण काय येते, याच्यात अडचण काय येते ती पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा अडचण काय येते इथे, तर रेंट अग्रीमेंट संदर्भात बऱ्याच पालकांचे मुद्दे आहेत की सर रेंट अग्रीमेंट त्यांनी 17 फेब्रुवारी पूर्वीचे मागितलेले आहे. पण मी पाठीमागच्या व्हिडिओत पण सांगितले, तुम्हाला विथ प्रूफ पण सांगितलं की हे मुद्दे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. इथे जर तुम्ही बघितलं 2026-27 साठी त्यांनी जे नवीन नोटीस आणली, बघा ही नोटीस आहे, काय म्हणतो मी त्याला, नोटिफिकेशन फॉर आरटी 25% रिझर्वेशन 26-27 जर ही नोटीस बघितली तुम्ही तर यामध्ये 13 फेब्रुवारीची नोटीस आहे. स्पष्ट त्यांनी सांगितलं आहे की तुमच्याकडे जे रेंट अग्रीमेंट लागणार आहे ते रेंट अग्रीमेंट कधीच असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ह्या मुद्द्यावर, पालक मित्रांनो, ह्या मुद्द्यावरती स्टिक राहा. हे त्यांना घेऊन जा. तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही काढलं होतं आणि आता तुम्ही आम्हाला म्हणते 17च्या पूर्वीचं पाहिजे, हे चालणार नाही. तुमच्याकडे GR BR काही जरी असलं तरी आम्हाला हे लेटर का दिलं, मग तुम्ही ह्या लेटरमध्ये काय सांगितलंय, हे लेटरमध्ये सांगितल्या पद्धतीनेच आम्ही इथे रेंट अग्रीमेंट काढलेलं. बघा त्यांनी काय सांगितलं इथे, रेंट अग्रीमेंट चालेल का, तर चालेल. 25% प्रक्रिया संदर्भात बघा यांनी सांगितले भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. फॉर्म भरण्याचा दिनांक तुमचा कोणताही असेल त्याच्या अगोदरचा असावा. जरी 17 फेब्रुवारीला फॉर्म सुटले, तुम्ही फॉर्म भरताना जर 8 मार्चला भरला असेल तर 8 मार्च पूर्वीच म्हणजे 7 मार्च पर्यंत आमच्याकडे आहे. सो तुम्ही ते ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे. कारण जनरली कोणताही पालक इथे रेंट अग्रीमेंट जनरली करत नाही. लोक रेंटवर राहतात, ते बोलण्यावर असतं, रेंट करतात, रेंट देत असतात ते. पण ह्या प्रोसेससाठी फक्त रेंट अग्रीमेंट करायचं असेल तर फॉर्म भरण्याच्या आधीच्या डेटला त्यांनी काढलेला आहे. तो हे लॉजिक तुम्ही वापरा आणि ठामपणे भूमिका घ्या. यात चुकीचं काहीच नाही आहे, चुकीचं करतच नाही आपण काही. त्यांनी सांगितलेलं आहे भाडे करा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीच असावा. ठाम राहा. तुमच्या आजूबाजूला कोणी जास्त त्या पालकांना एक जमा करा, जाऊन सांगा. नाही तर शिक्षणाधिकाऱ्यांना जाऊन भेटा, त्यांना लेटर दाखवा. ते जर म्हणत असेल आमच्याकडे GR असेल तो GR आम्हाला काय दाखवता तुम्ही. इथे 2026-27 साठी ही जी पत्रक काढलं होतं त्यांनी याची हेडिंग पण बघा तुम्ही काय दिलेली आहे. हेडिंग काय दिली आहे बघा, प्रति सगळ्या विभागीय उपसंचालकांना पाठवलंय, शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे, प्रशासन अधिकारी पाठवलंय, गट शिक्षणाधिकारी यांना पण पाठवलंय. आणि विषय काय दिला त्यांनी यात विषय दिलाय बालकांचा मोफत शिक्षण सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 26-27 प्रक्रियेबाबत
सुधारित सूचना काय दिलं त्यांनी, सुधारित सूचना. एकतर तुम्ही 1 किलोमीटर केलं, नंतर 3 केलं, नंतर 5च्या पुढे केलं, बदलत बदलत गेले. काही पालकांनी फॉर्मच भरले नाही. मागच्या वर्षी 3-3.25 लाख फॉर्म आले होते, यावर्षी 2-2.5 लाखच फॉर्म आले. बाकीचे पालकांनी फॉर्मच भरले तुमच्या ह्या प्रोसेसमुळे. सो तुम्ही ठाम राहा, घाबरू नका. जर असं झालं तर हे नुकसान तुमचंच होणार लक्षात घ्या. आणि मोठं नुकसान आहे. 8 वर्षासाठी तुमच्या मुलाचं ऍडमिशन होणार आहे या RT मधनं. परत परत संधी नाही. यात काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये टाका. पण हे PDF तुम्हाला मी दाखवले, कुठून डाउनलोड करा, घेऊन जा PDF, त्यांना दाखवा. ते जर GR म्हणत असतील हे कशासाठी काढलंय, मग तुम्ही हे परिपत्रक आलंय ना, हे परिपत्रक वाचलं ना मी, मग हे परिपत्रकाचा काही अर्थ नाहीये का? नीट लक्षात घ्या. याच्या अगोदर पण एक परिपत्रक तुम्हाला मी दाखवलं होतं बघा. यात ते जुनं परिपत्रकाचा अर्थ बघा, जुनं आहे ते परिपत्रक. त्यात त्यांनी काय सांगितलंय, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं प्रक्रियेबाबत की तुमचं हे कधीच असावं रिक्वायर्ड डॉक्युमेंट. बघा हे तर पडलेलंच असतं, हे किती वर्षापासून पडलेलं रिक्वायर्ड डॉक्युमेंट. हे असं कोणत्या वर्षासाठी नाही, हे जनरल आहे. आणि याच्यामध्ये फक्त त्यांनी सांगितलं होतं काय, यात सांगितलं होतं की भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचा. आता प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचा म्हणजे 7 फेब्रुवारी पूर्वीचा. आणि या पत्रकात काय सांगितलं त्यांनी, यात सांगितलं त्यांनी की प्रवेश ऍडमिशन घेण्याच्या अगोदरचा, म्हणजे तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदरचा. दोघांमध्ये फरक आहे ना, दोघांमध्ये फरक आहे ना. इथे काय सांगितलंय, इथे सांगितलंय फॉर्म भरण्याच्या अगोदरचा. कुठे गेलं ते, हा, फॉर्म भरण्याच्या अगोदरचा. हे एकदम चुकीचं सांगताय. मग तुम्ही बघा इथे दिलेलं आहे काय, भाडेकर हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. म्हणजे दोघांमध्ये फरक आहे की नाही, आहे ना. फॉर्म भरण्याच्या दिनांकापूर्वीचा, आता फॉर्म आम्ही भरतो त्या दिनांकापूर्वीचा. आणि याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचा. दोघांमध्ये फरक आहे. सो क्लिअर कट आहे आणि याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये टाका. पण तुम्ही जर ठाम नाही राहिला तर मग होणार नाही मात्र बघा. कारण तुम्ही आहात ना, खरे आहात ना, मग घाबरायचं कशाला. ते असं मागतात, ते तसं मागतात, ते हे म्हणतात. ठामपणे उभे राहा, परिपत्रक घेऊन जा. ते ऐकत नसेल त्यांच्या सिनियरकडे जा. तुम्ही जर बरोबर आहात, चुकीचे नाहीच आहात, तर मग घाबरायचं काय त्यात. हा, चुकीचं तुमचं असेल तर मग सोडून द्या ते. पण तुम्ही जर खरे असाल तर हे घेऊन जा, त्यांना दाखवा. या संदर्भात मी तुम्हाला मार्गदर्शन करत आलोय. काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि आपल्या मुलाचं ऍडमिशन झालं म्हणजे निवड झाली असेल तर ऍडमिशन नक्कीच करून घ्या. काही शंका असेल मला कमेंटमध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.